नमस्कार. दुर्गा ॲस्ट्रोलॉजीवर तुमचं स्वागत आहे. खरं तर मी जन्मकुंडली शिकवण्याबाबत व्हिडिओची सिरीज सुरू केली होती, पण आता नवरात्री सुरू आहे, तर देवीच्या आणि स्त्रीच्या नवरूपाबद्दल व्हिडिओ बनवला आहे. महिलांच्या जीवनासोबत दुर्गा म्हणजे दुर्गा ही शक्ती, सामर्थ्य आणि स्त्रीत्वाचं प्रतीक आहे, जिचा अंश प्रत्येक स्त्रीमध्ये असतो. प्रत्येक स्त्रीला दुर्गा मातेकडून धैर्य, सहनशीलता आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शक्ती मिळत असते. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा असते. जशी देवीचे 9 रूपं आहेत, तशी स्त्रीचे सुद्धा तिच्या संपूर्ण जीवनामध्ये 9 रूपं दर्शवलेली आहेत. ते कशी हे मी आज सांगणार आहे. शैलपुत्री म्हणजे अगदी लहान बालिका, अगदी पहिली एनर्जी. शैलपुत्री म्हणजे पर्वताची मुलगी, उंच शिखराची मुलगी. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये तिला नवग्रहातील सूर्यग्रहासोबत जोडले गेले आणि अगदी सौम्य बालिका म्हणून नवग्रहातील चंद्रासोबत तिला जोडले जाते. दुसरं रूप ब्रह्मचारिणी. तिच्या स्मरणाने ब्रह्मचार्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे. म्हणजे किशोरवयीन मुलगी की जिला शिवपती मिळावे म्हणून तिने कठोर तप केले. अगदीच वनामध्ये जाऊन तिने झाडाची पाने खाऊन तप केले, म्हणून तिला अपर्णा या नावाने पण संबोधतात. कठोर असे तप केले म्हणून नवग्रहातील शनिदेव यांच्यासोबत तिला जोडलं गेले. किशोरवयीन मुलींनी अगदी त्यांच्या जीवनात संयम ठेवला आणि कसून अभ्यास केला तर त्या एका मोठ्या पदावर पोचतील किंवा नोकरी करू शकतात. त्या आत्मनिर्भर होऊ शकतात. विवाहयोग्य मुलींनी जर मातेसारखं कठोर व्रत म्हणजे 16 सोमवार केले तर त्यांनासुद्धा इच्छित वर मिळू शकतो, म्हणजे त्यांना त्यांचे शिव नक्कीच भेटतील. चंद्रघंटा तिसरी एनर्जी. कठोर असे तप झाल्यावर मातेला महादेवांनी प्रसन्न होऊन आपल्या डोक्यावरील चंद्र काढून मातेच्या डोक्यावर लावला, म्हणून तिला चंद्रघंटा असे म्हणतात. आणि पुढे महादेवांशी विवाह करून माता कैलासात वास करू लागली, म्हणून मातेच्या या रूपाला नवविवाहित स्त्रीसोबत जोडले गेले, जी की आपल्या पतीवर मनापासून प्रेम करते, पतीलाच परमेश्वर मानते आणि आपल्या सासरच्या लोकांची काळजी करते. स्त्रीच्या या रूपाला चंद्रघंटा असे म्हणतात. माता कुष्मांडा चौथी एनर्जी. देवीच्या नावातच कुष्मांडा एक अंडाकृती आकृती म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोळे निर्माण करण्याची शक्ती असते. पुनरुत्पादनाचे, नवीन निर्मितीचे दर्शन आहे. गरोदर स्त्री रूपात मातेला दाखवलं आहे, म्हणून स्त्रीला नवीन बाळ म्हणजे निर्मितीची ऊर्जा देत असते. म्हणून कुठेही गरोदर स्त्री दिसली तर तिच्यामध्ये तुम्हाला माता कुष्मांडा दिसली पाहिजे. पाचवी स्कंदमाता की जिच्या मांडीवर बाळ दाखवलं आहे. जशी गरोदर माता आपल्या बाळाची काळजी घेत असते, तशी मातासुद्धा करुणेची मूर्ती आहे. नवग्रहामध्ये बुध ग्रहाशी मातेला जोडतात. सहावी कात्यायनी. हे रूप देवीच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे आहे आणि निगा राखण्याचे गुण आहेत, म्हणून मंगळ ग्रहाशी मातेला जोडतात. आपल्या लेकरांवर कुठलंही संकट आलं तर माता 2 हात करायला तयार असते. ज्या स्त्रीचे लेकरं 8-10 वर्षाचे आहेत त्या वयाशी मातेला जोडलं गेलं आहे, तर अशा स्त्रीमध्ये तुम्ही माता कात्यायनीला बघू शकता. 9 रूपाला दुसरीकडे कुठेही शोधण्याची गरज नाही, ती आपल्या घरातच आहे, तिचाच आदर करा. काल रात्री. काल म्हणजे वेळ. काळामधील या विश्वातील सारे सामावलं आहे आणि काळच सर्वसाक्षी आहे. काल रात्रीची की चिडचिडी आहे की जिथे चुकीला माफी नाही. माता फक्त कर्म बघते, कर्मानुसार शिक्षा करणारी. नवग्रहामध्ये मातेला शनिग्रहासोबत आणि राहूसोबत जोडला आहे आणि स्त्रीचं ते वय की जिचा मासिक धर्म बंद होण्याची वेळ. त्या वयात चिडचिड होते. जेव्हा ती मोनोपॉज अटेंड करते, हार्मोन चेंज होतात, म्हणून तिची चिडचिड वाढते, तेव्हा तिला आपण समजून घेतलं पाहिजे. महागौरी. गौरी. गौरवर्ण. गौरा सफेद रंग, शुद्धतेचे प्रतीक, जे की स्त्रीचा मासिक धर्म बंद झाल्यावरचं वय. की मी आता सगळ्या कामातून निवृत्त होऊन आता सगळ्यांना सगळं देऊन झालंय, आता शांत झाली आहे. सिद्धिदात्री. माता 9 देवीचे एकत्रित मिश्रण म्हणजे माता सिद्धिदात्री, जी की सर्व सिद्धी देते. स्त्री वयस्क रूप. तुम्ही स्वतःमध्ये स्थिर असाल तर अवश्य ज्ञानाची प्राप्ती होईल. स्त्री जीवनभर घरच्यांसाठी, नवऱ्यासाठी, लेकरासाठी जीवनभर काम करत असते, स्वतःला कधी वेळ देत नाही. तर या वयात स्त्रीने स्वतःला वेळ देऊन शांत बसून देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. अगदी सगळा मोह, लोभ सोडून सगळ्या गोष्टीतून निवृत्त होऊन माळ घेऊन जपाला बसायला पाहिजे आणि सगळ्यांना आशीर्वाद देत असते. म्हणून स्त्रीला या रूपाला सिद्धिदात्री म्हटले आहे. आणि नवग्रहातील केतू, जे की मोक्ष मिळवून देणारा ग्रह आहे, या ग्रहाशी या रूपाला जोडलं आहे. तर कशी वाटली माहिती? मी या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे. एक लाईक अवश्य द्या, सबस्क्राईब करा आणि
महिला स्त्रीच्या जीवनाशी मातेला कसं जोडलं आहे हे सगळ्यांना कळू द्या. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.